चल बाई दिल्या घरी सुट्टी जातो हा. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलेलंच आहे की मम्मीचा पाय फ्रॅक्चर होता आणि आत्ता आहे ना त्यांनी ते फ्रॅक्चर काढून आणलेलं आहे हॉस्पिटलमधून, कारण त्यांना इथं लग्नामध्ये फुल एन्जॉय करायचा होता. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच की त्यांनी साडी कशी घेतली, काय कसं घेतलं. तर आज आहे ना आम्ही इथं हळदीला आलेलो आहेत आणि उद्या आहे लग्न, तर आता आम्ही हळद एन्जॉय करणार आहेत. आत्ता आहे ना तुम्हाला दाखवते मी, मम्मी आहे ना असं नाचून नाचून एकदम दमून आहे ना खुर्चीवर जाऊन बसलेले आहेत. आता बघू चला. होय मम्मी, दमल्या का दमल्या? काय करू आता, डीजे बंद झाले म्हणून बसली मी, नाही तर काय बसणार होते का मी. हा ना, ते पाय बघा, पाय सुजलाय पार. TV. अहो कशाला नाचायचं, पण तुम्हाला एवढं काय नाचायचं आलंय? गप आपल्या जागेवर बसायचं, आपला पाय फ्रॅक्चर आहे, तुम्हाला लय वय नाचायचं आहे. तुला माहिती आहे ना महिन्यापासून शॉपिंग चालू होती लग्नाची. हा बाई, महिन्यापासून मी मला नाचल्याशिवाय हे घ्यायचं, राहील का? मला ते घ्यायचं. ते पण आहे, पण ते पायाला आहे ना डबल आहे ना आपल्याला प्लॅस्टर करावं लागेल, माहितीये का? अगं ते बी आता आजू मला म्हणला मम्मी बसनी तर परत अजून तुझा पाय जोडावा लागल. हे जाऊ द्या, तुम्हाला माहिती का इथं सगळे आहेत ना, सगळे असे जवळ राहिलेत माझ्यावर आणि म्हणून राहिलेत काय भारी यांची सून, आणि मलाच कुणी कुणी आहे ना नवरी म्हणून राहिले, माहिती का? आणि तुम्हाला सांगते वरून, हे बघा हे नख आहेत का, हे नख करून आणले ना मी काल 1,500चे. तर आता आहे ना सगळे नुसतं आहे ना, मी केस मोकळे सोडलेत, नुसतं अशी करत राहते नाही का. म्हणजे समोरचं येतं बरं का, समोरचं येतं मला विचारतं वहिनी नख तर लयच भारी केलं, तर कितीचे केले? लगेच 1,500 आहे ना, तर लगेच 2,500 सांगते मी. 2,500चे गेले तर याला काय कळत आहे, ऐका ना मम्मी. बरं ते बघा, आता नवरीपेक्षा ना डबल हा. आता उद्या तर वेगळीच नवरी होणार आहे बाई. हा बाई, उद्याचा तर माझा लुक विचारूच नका. असा लुक करणार आहे ना, असा लुक सगळ्यात फेल झाले पाहिजे, म्हणले पाहिजे नुसतंच कोणाची सुने कोणाची सुने, आहे का नाही? असं वाटतं उद्या कधी दिवस निघा. हा बाई, मला पण नाही ना, मला अजून लई नाचायचे, मला आहे ना असं नाचून नाचून दमायचे. पण उद्या परत मी उठणार सकाळी आणि मस्तपैकी मेकअप करणार, साडी घालणार आणि सगळ्यात भारी दिसणार परत. हसा नवरी बाई, हसा थोडंसं. आता हसायचं, नंतर मग असंच तोंड करायचं आहे आयुष्यभर. आता हसून घ्यायचं फोटो पुरतं, म्हणजे कशा आठवणी राहत्या. हे गाईज आत्ता झालेली आहे सकाळ आणि मी आत्ताच उठले. म्हणजे उठले कारण माहिती आहे का, सगळेजण झोपलेले आहेत, पण मी आहे ना इथली सून आहे, त्यामुळं मला उठावं लागलं. आणि हे बघा तुम्ही, मागचं वातावरण वगैरे एकदम फ्रेश वाटतंय. काल पाऊस वगैरे झालेला आहे, पण रात्रभर आहे ना लाईट अजिबात नव्हती. तर आता मी चालले आंघोळीला आणि आंघोळ केल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत परत नवरीकडे. आत्ता सध्याला आम्ही यांच्या मावशीकडे आलेलो आहेत. मग आम्हाला नवरीकडे जायचे, नवरीला मग मेकअपला घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर मग मला पण आवरायचे. तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा की मी कसं आवरणार आहे, काय आवरणार आहे आणि कशी दिसणार आहे. आणि माझ्या सासूबाई पण त्या तर खूप एक्सायटेड आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. पण आता त्यांचा लुक पण बघायला रेडी राहा आणि माझा पण. लोक तुझ्याकडे बघू राहिलेत. हा, मी तेच म्हणणार होते तुम्हाला, सगळे माझ्याकडे का बघू राहिले तशी? तुला भारी दिसू राहिली म्हणून. आता मी काय नाही नेल्स केलेले आहेत दादा, फक्त असंच करत कसे राहील. दाखव नेल्स. हे बघा, मित्र म्हणलं का अशी फडफड का करू राहिली तू? असं का? हे असं करायचं. मग सगळ्यांना आहे ना, सगळे बायका काय करतात, मग असं केलं ना, मग म्हणतात दाखवा तुमचे नका, मग लगेच दाखवायचे आणि लगेच किंमत सांगायची. 1,500 आहे तर लगेच 2,500 करून आले मी. माझा नवरा माझ्यावर, म्हणजे मी तुमचंच फुगीर पण दाखवते ना, माझा नवरा माझ्यावर लय पैसे उडवतो असं तसं. तुम्हाला ना काहीच नाही, जाऊ दे तिकडच. एक तर एवढी बायको भेटली ना, एवढी भारी बायको, त्याची कदर नाही तुम्हाला अजिबात. बघा सगळे माझ्याकडे बघू राहिलेत की आजूला किती भारी बायको भेटलेली आहे. पॅन्ट मॅच होती काली पण होती माझ्या चॉईस आहे ना, होणारच मॅच. आपली चॉईस असले भारी करायचे अजून तर तू करायला वाटतं ना. मम्मीला बोलव. हा हा, चल त्यांना बोलून झालाय, त्यांना बोलून आणते. चल चला तिकडे बोलून राहिले तुम्हाला. भांडे कुठे काय बघत बसले, कधी बघितलं नाही का तुम्ही? तिथं नाही दिलं, पण मला तरी बघू द्या भांडे कुंडे. मला
दिले ते तरी कळलं ना मला. तुम्हाला घरी घेऊन जायचंय का बघायला? अहो चला ना, तुमचं 10 वेळेस तिकडे नाव घेतलंय, चला लवकर. अगं आजूला सांग ना बाहेर गेला, तुम्ही जा ना दोघा जण. माझं काय काम आहे? मला नाही कळत ते आयुर्वेद काय असतं, कसं घ्यायचं असतं ते मला नाही कळत. तुम्हीच चला. तुम्ही पण मान घ्यायचं. हा चला, त्यांना पण बोलू. चला तुम्ही तर चला इथून. ते भांडेच बघत बसले बाई. भांडे बघू दे ना बाई, असं तुला दिलं नाही ना बघा त्यांनी सगळं. असं तर काय सुनाला काय चालेल, टोमणे मारून चला आता. काय का दिलंय का? असं तुला दिलंय नाही दिलं. बघा त्यांनी. हा नाही दिलं. चला मग चला. साडी देते बघत आहे ना. तुझा देणीस तर साडीवरच आहे का? तुम्हाला लयच काम आहे हो मम्मी बारीक. असं काय बरं? हे तुम्ही त्यांना कोणाचा देऊ कलर राहिले का? कसं, कोणाचा कलर कसं, याच्यावरच देणे तुझं सगळं. हे तुम्ही त्यांना देऊ राहिले का? आताच दिली ना आपण हे. अगं बाई, त्या अजून तुम्हाला आपल्याला देऊ राहिले परत द्यायला लागले. हा वय. मग मग डबल कशाला मला दिली? तुम्हाला कशाला घ्यायचं मग? बस झाली. नको आहे, नका घेऊ. आपण दिदीला परत देऊन टाकू मग. हा देऊन टाका परत. आहे ना? तुम्हाला कशाला पाहिजे? साड्या एवढं कपाट भरले आणि तुम्हाला कशाला पाहिजे ना? अगं मान घ्यावा लागत लग्नातलं घ्या, आयराचं. घ्या. तुम्ही आजी आहे ना, आजी. मग बाई मावशी आहे मी, कळतंय ना. महिन्यापासून जे मी एन्जॉय चालला होता लग्नाचा, तू एवढं पाय घेऊन मग याच्यासाठीच करीत होते मी. कळलं? हा, पाय मारण्याची हा? सुजले आता. घरी जाऊन सुजलाय. परत एक्सरा तरी काढावा. तिच्याकडे लक्ष नाही अजून लग्नाच्या राड्यात. आता हे काय करायचंय? ये वय घ्यायचं आता का मला तुम्ही हा, आता? मग मला साडी दिलेली आहे ताईने, म्हणलं नको आहे घ्यायला. घ्या घ्या. कलर म्हणजे पप्पाला घेतलं काय? मग पप्पाला कपडे घेतले ते. बरं चला उठा. हा. आता हा. एक काम करा, दाखवा ही साडी. दर दर बघ बघ, आता मी येणार. टाक पिशीत कोणतं चांगलंय बघ. बरं बरं. आता काय खरं नाही आज. हे माझा कलर, हे यांचा कलर. नको येलो, पिंकच अजून भारी एक आहे, आहे. अजून बघ त्याच्यात. हे बघा, तुम्हाला दिला पिवळा, मला दिला गुलाबी. माझाच भारी आहे. इकडे बघा, ह्यो माझा कलर सगळ्यात भारी. भारी आहे ह्यो. माझा भारी. कुणी पण सांगत. अजून एक आहे त्याच्यात साडी बघ. हा का? ती जाऊ द्या. माझाच गुलाबी भर भारी. पिशी कपड्याने चल घरी. लगेच जायचं काय घरी? मग काय आता पिशी भरली आपल्याला कपडे. लग्न नाही लावायचं का? लग्न लावून निघायचं. मी काय म्हणते, आता आहे ना, तुम्ही काय म्हणता त्या याला त्याला जायचं सांगा ना. पण कोणाला जायचं त्यांच्या समोर मी असं. अगं त्यांच्या समोर अशी चालत पण कोणी बघा ना माझ्याकडे. हा हा घालून देते मी त्यांना साडी. बर का, मी तिकडे साडी घालायला चालले त्यांना, तर तुम्ही बघा काय करायचं ते. हे झालं तुमच्या पाशी. हेच बाई पार्लर मध्ये जा, याला का ही साडी घाल, त्याला साडी घाल. त्यांना साडी जा, घालून द्यायची. धरा, जा साडी धरा. घालून जा. हा लय कडक आहे. अहो काय सांगायचं तुम्हाला, माझी सासू आहे ना. हा असते का बाई? अहो काहीच नाही करून देत. बघा माहितीये सासू कशी आहे. हो, पार्लरला गेले ना तरी त्या म्हणत राहतात नुसतं पार्लरला जाते, नुसतं हे करते, नुसतं ते करते. अहो त्यांच्या समोर नका ना म्हणू तुम्ही. दम खा ना. ते परत मला घरी जाऊन बोलते आणि माझ्या इकडे तिकडे चुकले लावते का. आपलं गपचूप हळूच बोलायचं असतं. ते असं असतं बाई तुम्ही. हा मी साडी घालून येते. फोटो काढायचा तुझा काढायचा कोणाच काढू मी एक नंबरला मग काढीन. पहिले तुझा का ती पोहोचेन दुसरी वाली. असं हात लावून इथं हाताची घडी असं असं बोलते. इकडे बरोबर फोटो काढायचं जमत. भारी भारी काढ तुझं. बायकोचं काही भान आहे का नाही? काय झालं? इकडे आहे बरं, इकडे काय हा, इकडे? येते आम्ही येते. हा हा होय. बायकोचं काही घेणं देणं आहे का नाही आहे? हा? काय झालं? बरोबर मामांच्या पोरी धरल्या आणि त्यांच्यासोबत फोटो काढत बसले, त्यांचे फोटो काढत बसले. माझाच फोटो काढायला टाइम नाही का तुम्हाला? अरे तुला सांगितलं होतं ते कॅमेरामॅन पण तुला दिलता मी त्याच्या म्हणजे मी कॅमेरामॅन कडून काढायचे आणि यांचे तुम्ही काढता. यांची काय तुम्ही पर्सनल फोटोग्राफर आहे का? अरे याच्यात क्वालिटी नाही, तुला कॅमेऱ्यात क्वालिटी येते ते म्हणून. मला नका शिकू क्वालिटीचं. प्रेम दिसतं ना, प्रेम कोण विषय तुम्हाला जास्त आहे. म्हणजे माझं काही घेणं देणंच नाहीये. मी कशाला आलेले आहे इथं? मला खरंच नाही यायलाच नव्हतं पाहिजे ना इथं. अरे म्हटलं तरी कशाला मला तुमच्या लग्नात आहे. मारते ना गप्पा, आपण रोज घरी असतो. तुमच्या नातेवाईकाच्या लग्नात तुम्ही मला आणले म्हटलं, तुम्ही माझ्यासोबत राहिलं पाहिजे ना. इकडे तिकडे हिंडू राहिले, टवाळके मारत ऐक नसतं. ना, किरकिर नको करू तर. किरकिर काय किरकिर? नॉर्मल. अरे घरी आपण बोलतो ना रोज. ते कधी भेटते वर्ष एकदा. हा म्हणून मग त्यांची व्हॅल्यू जास्त आहे ना. म्हणजे मी रोजचीच आहे. माझं काय आहे, रोजचं मडण त्याला कोण रड म्हणजे. हा येतो मी थांब. हा का? हा आता तिकडे जा. बोलवलं ना. नाही मी जाते. मी लग्नाच्याच बाहेर जाते. तुम्हीच लग्न लावत बसा. मी जाते घरी. एसटीने निघते माझी कडाकडाने. छान चिल थोडं काय नाही ठीक आहे. चल तुझा पण फोटो काढतो. काय गरज नाही, मला नाही काढायचं. बोल ना त्यांच्यासोबत तू. मला नाही बोलायचं. फ्रेंड हो ना जरा नॉर्मल सगळ्यांसोबत बोलत राहा ना. हा काय
बोलू? तुझे पण नाते बोल त्यांच्यासोबत. चल छान ग्रुप फोटो काढू मग थोडं ते खुश तू पण खुश. चल बरं चल. हिला पण फोटो काढा तुमच्यासोबत. हे ना तू पण स्माईल बरं का. स्माईल वहिनी. अजिबात घाबरायचं मत नाही बरं का. आता फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे होते तर स्माईलच ठेवायचं तोंडावर. आपण जर तोंड थोडं पण नाराज ठेवलं ना तर सगळ्या व्हिडिओमध्ये तसंच येतात. मग आपल्याला नंतर पस्तावा होतो की आपण त्या टायमाला हसला असतो तर बरं झालं असतं. इमोशनल आपल्याला शेवटला व्हायचंय, आत्ता इमोशनल व्हायचं नाही बरं का. मस्तपैकी स्माईल ठेवायची आणि मस्त चालायचं, वॉक करायची मस्त बरं का. चला. एकटेच बसले जेवायला. काय एकटे एकटे खायला बसले? हा दाजी घेऊन आले. दहा पुऱ्या. हा ना, बायको नसल्यावर जास्त जेवण जात असेल. नका खाऊ, मला खाऊ घाला आधी. काय खुशाल तुम्ही एकटे एकटे. मी किती फोन लावले खालून कुठे आहे म्हणून. हा पोरं जीव. खा खा. बसू राहिले मी इथं. थांबा. झालं बाई मम्मी एकदाची लग्न आहे ना. किती दिवसात चाललं होतं हा लग्न. पण किती अवघड असतं ना. आज लय लेकरू एवढंच असताना मोठं. एवढीशी असताना तिला एवढी मोठी करतात आणि मग एक दिवस अचानक ती निघून एक जाते. दिवशी तरी लोकांच्या घरी वाट लावा लागते की नाही. मग किती जड जीव होत असं आईचा बापाचा. ज्या टायमाला आई वाट लावी ती लेकीला त्या टायमाला आईच्या जीवाला किती दुःख वाटत. मग आता 2 मुली वाट लावलेत समजा. मला कसं वाटतंय की मुलगी एक दिवशी तरी घराच्या बाहेर जात असते. तुला पण मुलगी वाट कसं लावली आहे? आईने. मुलगी कसं आहे सगळं तिचं घर परिवार सगळं सोडून येते एक नवा हे करायला, नवा संसार सुरू करायला. तिचा किती अवघड असतं ना. मुलीच्या जातीचं खरंच लय अवघड आहे. आता मुलांचं कसं असतं, त्यांना त्यांचंच घर राहतं, त्यांचं सगळं राहतं. त्यांना काही बदलायला लागतं का? त्यांचं काहीच बदलत नाही. बदलतं ते फक्त कोणाचं, फक्त मुलीचं. मुली वाट लावतात फक्त आईच्याच हृदयाला ही वाट भोका पडते, दुसरं काही नाही. मला एवढं टेन्शन येतं ना. आता मुलगी हसू राहिली, सगळं करू राहिली. आता थोड्या वेळाने किती रडन जायला. तुम्ही नका रडू. मला तुमच्या मुलींचं लग्न आठवलं. नका रडू ग, बसा. कशाला रडू का? खरंच बाई मुली फक्त मुलीचं प्रेम आईलाच कळत असतं, कोणालाच कळत नाही. मग आजची अक्षिता पडला पण शेवटी कोण आईलाच रडू येतो का नाही जास्त. आई रडायला लागली, मला कस तरी वाटायला लागलं. मुलगी वाटायला लावायची मला सोपं नाही. म्हणजे जीवाच्या तुकड्या समान आपण मुलगी धरतो, तर हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपतो आणि एक दिवस तिला असंच वाट लावा लागतं. सगळं म्हणजे सगळं सोडून जाते ती, आपलं घरदार. म्हणजे जे मागचं घर आहे ते किती हे होत असेल की आपली पोरगी गेली म्हणून आता अचानक ते सुना पण पडत ना ते घर. सुना म्हणजे त्या दिवशी आईला घरात कसं वाटत असतं मुलगी गेल्यावर. सोपं नाहीये. आपल्या जस काय काळजाचा तुकडा आपल्या आपण वाट लावला असं वाटतं. चल बाई, दिल्या घरी सुखी जातो. चल मी चालले घरी आता. फोन बिन करीत जा मला. चल जाते मग मी. चला.